तुम्ही जवळच्या पेट्रोल पंपावरती गेला तर पेट्रोल संपलेलं आहे, डिझेल संपलेलं आहे आणि गाड्यांची खूप मोठ्या रांगा दिसत आहे. याचं कारण जे आहे ते अमेरिका इराण युद्ध हे नाहीये. तर याचं कारण जे आहे ते आता रिसेंटली बघा ज्या पेट्रोल प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून जो नियम बदललेला आहे त्याच्या संदर्भात आहे. आता रिसेंटली बघा पेट्रोल प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या कंपन्या असतील त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की जे पेट्रोल पंप जे असायचे ना त्यांना क्रेडिटवरती काही कार्यकाळासाठी क्रेडिटवरती पेट्रोल डिझेल दिलं जात होतं. बट आता नियमावली चेंज झालेली आहे त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला पेमेंट करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळणार तर पेट्रोल डिझेल मिळणार आहे. आणि त्यातच आता नियमावली चेंज झाली. याच्यामध्येच अशा प्रकारची युद्ध परिस्थिती आहे आणि या युद्ध परिस्थितीमुळे अफवा पसरलेली आहे की पेट्रोल डिझेल मिळणार नाहीये, साठे संपलेले आहेत. त्यामुळे जेवढे पेट्रोल डिझेल त्या त्या पंपावरती अवेलेबल होते ते मोठ्या प्रमाणामध्ये लोक गाड्या फुल करायला लागल्या, त्यामुळे पेट्रोल डिझेल संपले. आणि आता बघा कंटिन्युअसली सुट्टीचा कार्यकाळ आहे, म्हणजे बँकांना हॉलिडे आहे, बँक हॉलिडेज आहे. त्यामुळे कॅशचे अरेंजमेंट करताना ज्या पेट्रोल पंपाचे जे मालक आहेत यांना कॅश अरेंज करण्यासाठी थोडा वेळ लागत आहे आणि त्यामुळेच त्या त्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल पाहायला भेटत नाही. आणखी एक मुद्दा की जे पेट्रोल घेणार आहेत नॉर्मल पेट्रोल बरोबर जे पॉवर पेट्रोल राहतं ना ते पण काही प्रमाणामध्ये सक्ती करण्यात आलेली आहे पेट्रोल कंपन्यांच्या माध्यमातून. सो या सगळ्याचा इम्पॅक्ट आता दिसतोय की पेट्रोल शॉर्टेज जे आहेत पेट्रोल पंपावरती दिसत आहे, ना की इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा परिणाम आहे. काही प्रमाणामध्ये असू शकतो परिणाम, बट 100% तो इम्पॅक्ट नाही आहे. इम्पॅक्ट हा नवीन नियमावलीचा आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा. जय हिंद मित्रांनो.